नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा, आज दुपारून परत जोरदार पाऊस झालेला आहे आणि आपल्या इथं हे जे आपलं जे शेड आहे ते थोडंफार गळतं. बघूया आतमध्ये किती गळलं असेल तर. आणि हे रोज मी त्यांना खाद्य आणत असतो, गांडूळ. त्याच्यामध्ये भरपूर असे गांडूळ मी गोळा करून आणत असतो. तर बघा, हे बघा, तिच्यात असे गांडूळ आहे. तर पाहूया आपल्या फार्ममध्ये काय झालं ते. बघा, असे कोणी यातून कोंबड्या नेऊ नये म्हणून 3 लॉक आपण लावलेले आहेत. बघा मित्रांनो, थोडंफार असं घडलेलं आहे. हे बघा, पिल्लं आपली आज मोकाटच ठेवली होती. बरं झालं त्यांना पाऊस वगैरे लागला नाही. पाण्याने ओली झाली तर पिल्लांची मरतुकीची संख्या वाढते. बघा, ही या कोंबडीच्या जवळची पिल्ले, ही पण नाही झाली ओली. ही बघा, ही छोटी छोटी पिल्ले होती. मला यांचीच काळजी होती की पाऊस आला तर याच्यावर थांबते. याच्यावर माती टाकली त्यामुळे पाऊस थांबला असता पाणी, आणि आतमध्ये जर ओलं झालं असतं तर पिल्लांची मरण्याचे चान्सेस बहुतेक असते. तर बघा, सर्व पिल्लं अशी बाहेर आलेली. आव 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 चले, आव आव. बघा, चालता पण येत नाही. आव आव आव. त्यांना आपण खाद्य टाकू. आव आव आव. बघा कसे खातात. तर बघा, सर्व पिल्ले अशी गांडूळ वेचून सर्व खाऊन टाकतात. हे असे अलग अलग यासाठी टाकावं लागते की 2-3 कोंबड्या आहेत आपल्याजवळ. त्या कोंबड्या वेगवेगळ्या राहून त्यांना खाद्य खाऊ घालतील आणि गांडूळ पण सर्व पिल्ले खातील. म्हणजे आता संध्याकाळी आपला त्यांना काही टाकायची गरज नाही. आणि हे खाद्य आणलेलं आहे आपण बारीक करून पिल्लांसाठी, जे लहान पिल्लं आहेत त्यांच्यासाठी आणलेलं. चल बाय. चले. हे पिल्ले लवकर बाहेर जात नाही. चले बाय.